प्रेस नोट पाठवून बर. कमलेश गेले अबुल भाई माइक घ्या. चल. अनेक वर्ष या ईव्हीएम बद्दलचा असणारा प्रत्यक्षात हॅकिंग कसं होऊ शकतं त्याचं असणारं एक डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि ती बोमाबोम असणारं चाललेली आहे. झिरो मतं सुद्धा कशी येतात ते असणारं त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. मी आपल्या समोर असणारं या ठिकाणी ईव्हीएम बदला किंवा ईव्हीएम कॅन्सल करा अशा रीतीची असणारा मागणी आम्ही या ठिकाणी करत नाही. परंतु इलेक्शन कमिशननी स्वतःच्या वेबसाईटवरती जे टाकलेलं आहे त्याचंच मी असणारं या ठिकाणी वाचतोय. आणि ती म्हणजे आपल्याकडे जे असतात दिले क्वेश्चन नंबर 80 जो आहे त्याचा असणारा व्हीव्हीपॅटची असणारी साईज काही ती असणारा दिलेली आहे. 81 मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. व्हॉट आर डिटेल्स प्रिंटेड ऑन द स्लिप हा इलेक्शन कमिशनचंच आन्सर आहे. प्रिंटेड स्लिप ऑफ VVPAT contains the following information: candidate serial number, name of the candidate, symbol of party or candidate, session number, VVPAT ID. These details could be viewed by the voter. आता हे 4 गोष्टी ज्या आहेत 5 गोष्टी ज्या आहेत या मतदाराला दिसल्या पाहिजेत असं इलेक्शन कमिशन त्यांच्या स्वतःच्या क्वेश्चन अँड आन्सर मध्ये त्या ठिकाणी म्हणतंय. आता हे आम्ही असं म्हणतोय की त्याला बघण्यासाठी इलेक्शन कमिशन काय म्हणतंय की आम्ही असणारं तिथं ओपेक ग्लास लावलेली आहे. 7 सेकंदसाठी त्याला असणारं त्या ठिकाणी दिसेल आणि 7 सेकंदमध्ये त्यांनी ह्या 5 गोष्टी बघितल्या पाहिजेत. आणि ती स्लिप जी आहे आपोआप बॅलेट पेपरमध्ये जाईल अशी म्हणजे बॅलेट बॉक्समध्ये जाईल अशी आम्ही सोय केलेली आहे. आमची मागणी अशी आहे या सगळ्या याच्यामध्ये या क्वेश्चन 89 ला धरूनच आणि याच्या संदर्भातली असणारी एक इलेक्शन पिटिशन रिट पिटिशन जी आहे ती मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. 4 एप्रिलला तिची तारीख त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. मागणी ही आहे की ती डायरेक्ट पडण्यापेक्षा वोटरच्या हातामध्ये ती आली पाहिजे. त्यांनी ह्या गोष्टी व्हेरीफाय केल्या पाहिजेत आणि व्हेरीफाय करून त्यांनी असणारं त्या बॉक्स जो आहे बॅलेट बॉक्स जो आहे त्या बॅलेट बॉक्समध्ये त्यांनी टाकली पाहिजे अशी असणारी मागणी आम्ही असणारं या ठिकाणी करतोय. त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनला भेटणार असंही आम्ही त्या ठिकाणी करतोय. दुसरं या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं जे आहे ते नेक्स्ट पेजवरती आहे आणि ते म्हणजे रिकाउंटिंग ऑफ वोट्स. टायटल देण्याच्या खाली आपण असणारं पाहिलं आणि त्याच्या असणाऱ्या नेक्स्ट पेजवरती आपण असणारा गेलो त्याच्यामधला 6 म्हणजे रिकाउंटिंगच्या ह्याच्यामध्ये. आता हे रिकाउंटिंग कसलं की ईव्हीएम मधलं पोल्ड वोट्स आणि काउंटेड वोट्स
याच्यामधला जर डिफरन्स आला किंवा एखाद्याने असणारा रिकाउंटिंग मागितली आणि ती रिकाउंटिंग त्यांनी ईव्हीएमची मागितली नाही, तर त्यांनी असणारा रिकाउंटिंग ही असणारा व्हेरीफाईड पेपर ट्रेलची असताना त्या ठिकाणी मागितली, तर त्याच्यातला निकाल कुठला मान्य करायचा हे पार्लमेंटने ठरवलेलं आहे. कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 हे पार्लमेंटने मंजूर केलेलं असणारं इनॅक्टमेंट आहे. त्या संदर्भातलं 6 आफ्टर टोटल नंबर ऑफ वोट्स polled by each candidate has been announced under sub rule 1 or sub rule 5, the returning officer shall complete and sign the result sheet in form 20, and no application for recounting shall be entertained thereafter, provided that no steps under the rules of election shall be taken on completion of counting unless the candidate election agent present complete so and so त्याच्यामध्ये. हे आपण सगळं जर वाचलं आणि 3B 5B आपण त्याच्यामध्ये amend the result sheet in form 3 to the extent necessary after such recounting and announce the amendment so made by him. म्हणजे ईव्हीएमचं काउंटिंग झाल्यानंतर रिझल्ट डिक्लेअर करणं हे अपेक्षित असतं आणि ते रिझल्ट डिक्लेअर केल्याच्या वेळेस रिकाउंटिंग पुन्हा मागितली असेल आणि व्हीव्हीपॅटची असणाऱ्या रिकाउंटिंग मागितली असेल आणि ती व्हीव्हीपॅटची रिकाउंटिंग झाली असेल आणि त्याच्यामध्ये मग रिझल्ट कोणाचा मानायचा, ईव्हीएमचा मानायचा की व्हीव्हीपॅट मधला असणारा रिझल्ट मानायचा, तर पार्लमेंट स्वतःहून असणारं म्हणतंय की व्हीव्हीपॅट मधला असणारा जो रिझल्ट आलेला आहे तोच अंतिम रिझल्ट आहे असं त्या ठिकाणी मानलेला आहे. आणि म्हणून आग्रह जो असणारा या ठिकाणी होतोय, इलेक्शन कमिशन पुढे असणारा आग्रह होतोय की याची अंमलबजावणी झाली पाहिजे. पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स याच्यामधला फरक आला तर पार्लमेंट असं म्हणतंय की रिलाय कोणावरती व्हायचं, तर पेपर ट्रेल जे आहे, व्हीव्हीपॅट जे आहे त्याच्यावरती तुम्हाला रिलाय करावं लागेल. आणि फॉर्म 20 हा म्हणजे काउंटेड वोट्स किती झाले त्याच्यामध्ये दुरुस्त्या करून तुम्हाला निकाल त्या ठिकाणी लावावा लागेल. तेव्हा आम्ही असणारा मागणी ही या ठिकाणी करतोय की ज्या ज्या कॅन्डिडेटनी ईव्हीएम हटवा असं आम्ही अजिबात म्हणत नाही, ईव्हीएम पेक्षा बॅलेट पेपरवरती या असंही आम्ही त्या ठिकाणी म्हणत नाही आहोत. आमचं म्हणणं व्हेरी स्पष्ट आहे की पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स याच्यामधला डिफरन्स आला. गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये 373 कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स याच्यामधला डिफरन्स आलेला आहे. इलेक्शन कमिशन अजूनही हा डिफरन्स आला का याचं उत्तर देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. सोलापूर मधल्या इलेक्शनच्या संदर्भात की ज्याचं मी असणारे रिप्रेझेंट करतोय वकील म्हणून, रिटर्निंग ऑफिसरनी ॲफिडेव्हिट दिलेला आहे की काउंटेड वोट्स आणि पोल वोट्स टेक्निकल फॉल्टमुळे फरक आलेला आहे. हे एका इलेक्शन कंडक्ट करणारा रिटर्निंग ऑफिसर, IAS ऑफिसर जो आहे त्यांनी ॲफिडेव्हिट वरती असणारा कबूल केलेला आहे. परंतु इलेक्शन कमिशनच्या वतीने, हा माझा आरोप आहे, इलेक्शन कमिशनच्या वतीने असे प्रयत्न केल्या जातात आहेत की ही पिटिशन डिसमिस व्हावी
तेव्हा इलेक्शन कमिशन सुद्धा सरळ हाताने घेत नाही असा आमचा आरोप आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून यापुढे इलेक्शन कमिशनच्या विरोधात आम्ही असणारं आंदोलन त्या ठिकाणी छेडणार आहोत. आणि ते म्हणजे एकदा ईव्हीएम मध्ये पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स याच्यामधला फरक आला तर इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर करता कामा नये. आणि पेपर ट्रेल हा जो आहे, व्हेरीफाईड पेपर ट्रेल जो आहे, व्हीव्हीपीएटी म्हणून आपण ज्याला म्हणतो, तो काउंटिंग केला पाहिजे. आणि पार्लमेंट असं म्हणतंय की ते काउंटिंग केल्यानंतर त्याच्यातला आलेला रिझल्ट हा फायनल रिझल्ट आहे. आणि म्हणून इलेक्शन कमिशनने ही चूक करू नये असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. दुसरं आम्ही असताना या ठिकाणी प्रत्येक कॅन्डिडेटला सांगणार आहोत की नॉमिनेशन पेपर दाखल केल्यानंतर स्क्रुटिनी केल्या जाईल. स्क्रुटिनीमध्ये एकदा फॉर्म